नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर काल रात्री उपवास सोडताना ते गाजरचा हलवा आणि जे काही दाबून खाल्लंय ना, त्यामुळे खूप सारे कॅलरीज गेन झाल्यात आणि ऑलरेडी स्ट्रेसमुळे मला खूप सारं वेट गेन झालेलं आहे. त्यात मागच्या महिन्यामध्ये मला खूप सारा स्ट्रेस होता. बिकॉज ऑफ दॅट स्ट्रेस हार्मोनल इश्यूज, इरेग्युलर पिरियड्स, मूड स्विंग्स, वेट गेन, स्किन क्वालिटी खराब झाली, हेअर लॉस, असे खूप सारे इश्यूज व्हायला लागले. सो खूप दिवसांपासून मनात चालले की एक्सरसाइज, सकाळचं वॉकिंग, या सगळ्या गोष्टी चालू कराव्यात. बट मन काही करत नव्हतं आणि आज फायनली स्वतःला कन्व्हिन्स केलं की आज काहीही झालं तरी आज उठायचं आणि एक्सरसाइज करायचीच. सो सकाळी उठले, छान वॉकला जाऊन आले आणि घरी आल्यावरतीही थोडंसं एक्सरसाइज केलं, लाईक नॉर्मली स्ट्रेचिंग वगैरे. मित्रांनो, किसी ने सच ही कहा है की या जगामध्ये आपली कॉम्पिटिटर आपणच असतो. सो वी हॅव टू फाईट विथ अवर सेल्फ जस्ट टू विन. आणि या गेममध्ये आपल्याला जिंकावंच लागतं, नो मॅटर हाव. आफ्टर एक्सरसाइज मस्त फ्रेश झाले आणि चेंज केलं अँड दिस इज माय आउटफिट. आजकाल टँक टॉप माझे इतके फेवरेट झालेत की मला ते भयंकर कम्फर्टेबल वाटतात. बट वेट दिस टाइम मी फक्त टँक टॉप नाही घालणार आहे, तर ह्याच्यावरती एक ब्युटिफुल श्रग आहे. हो, हेच ते श्रग आहे जे की मला खूप आवडतं आणि थंडीतून मी ऑलमोस्ट मोस्ट ऑफ द टाइम हे श्रग वेअर करते म्हणजे करतेच. म्हणजे तुम्हीच बघा किती कम्फर्टेबल आणि किती ब्युटिफुल आणि क्लासी वाटतंय. आय जस्ट लव्ह दिस श्रग. त्यानंतर माझ्या रुटीनमध्ये अजून एक चीज ॲड झाली आणि ती म्हणजे घी आणि वॉर्म वॉटर. हे मी एव्हरीडे मॉर्निंगला चालू केलं आणि त्याने मला खूप असे इफेक्ट दिसतो, लाईक स्किन पण अशी छान ग्लोई व्हायला लागली. हे सगळं झाल्यावर मी माझा मेकअप करून घेतला आणि पटकन ब्रेकफास्ट करून घेतला. सो भेटूयात आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, श्री स्वामी समर्थ.